विषय महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय असलेला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनवरती हा प्रश्न आहे. पहिल्यांदा सगळ्यांना संधी आहे. मला या खात्याला महाराष्ट्रावर चर्चेत आणणारे माननीय संधी आयुक्त तुकाराम मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या. आणि तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अजून त्याच्या बदल्यांसाठी फाईल घेऊन मंत्रालयात जात नाही. असं म्हणजे आजपर्यंत तरी कानावर आलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे विचारायचा नाना मग आता प्रॉब्लेम नाही. अध्यक्ष महोदय, लोकांची आत वरती आहे ना. अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामा धंद्याला लागलेत. हे सगळ्या लॉबीज आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत. 250 कोटी रुपये. मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा जर हे जास्त म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आणू शकत. अध्यक्ष महोदय, तांदळामध्ये होणारी भेसळ कशात भेसळ होत नाहीये? दुधात होणारी भेसळ, माव्यात होणारी भेसळ. नाही प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, हे सगळं व्हेरिफिकेशन, ह्याचं सगळं व्हेरिफिकेशन करायला, हे सगळं क्वालिटी अनालिसिस करायला यांच्याकडे लॅबच नाही हो साहेब. लॅबच नाही आहेत. झालं ना आता. उत्तर झाले ना. एकदा झाले, दोनदा झाले. अध्यक्ष महोदय, लोक सुटतात कसे काय? यांचे अधिकारी पैसे घेतात, जाऊन सांगतात की सेटलमेंट करा, जे काय होईल ते लॅबमधनं रिपोर्ट फेल होईल. लॅबमधनं रिपोर्ट फेल होऊन येतो, मॅटर बंद का पैसा मिळता है. अध्यक्ष महोदय, आम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे. अध्यक्ष महोदय, एवढं मोठं डिपार्टमेंट आणि आजपर्यंत भातकळकर साहेबांसारख्या माणसाने विचारा. तुम्ही आता प्रश्न आम्हाला हे सांगा संधी देणार नाही. तुम्ही प्रश्न विचारणार नाही तर संधी देणार नाही. तुम्ही लॅबोरेटरीज फायनल चांगल्या कधी सुरू करणार ते सांगा. त्या अर्थव्यवस्था कधी करणार? किती कालावधीमध्ये लॅबोरेटरीज कामाला लागणार? कुठे कुठे नव्या लॅबोरेटरीज उघडणार? आणि एवढे दिवस या लॅबोरेटरीज उघडल्या नाहीत, त्यांच्या मशिनरीज चेंज झाल्या नाहीत, याची जबाबदारी तुम्ही कोणावर टाकणार? आणि याचा सरकार या लॅबोरेटरीज मधून निघालेल्या रिपोर्टचा व्हाईट पेपर काढणार का? चला मंत्री. आणि तांदुळामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, इथे गडचिरोली इथे होणारा भेसळ आणि महाराष्ट्रभर गरिबांना वाटणाऱ्या तांदुळामधनं जाणारे दगड, ह्याच्याबद्दल कारवाई कधी होणार? एवढा स्पेसिफिक प्रश्न आहे. पण तुम्ही खास करून साहेब आम्हाला तुमच्या लॅबोरेटरीज बद्दल सांगा. झिरवळ साहेब, स्वतःचा खिसा वगैरे व्यवस्थित सांभाळून ठेवा, कापला जाणार आहे. चला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सगळ्या सदस्यांना